श्री गणेशाय नमः. हॅलो, हाय, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तुमचं स्वागत आहे माझं मराठी व्लॉग चॅनलमध्ये. तर बघा, इथं गॅसवरती पाणी तापायला ठेवलेलं आहे आणि आज मी घालणार आहे शाबूचे सांडगे, जे उपवासासाठी लागतात. तर त्यासाठी बघा, इथं शाबू अर्धा किलो भिजत घातलेले आहेत आणि ते 4 ते 5 बटाटे घेतलेले आहेत. तर बटाट्याची साल काढून मी बटाटे आता खिसून घेणार आहे. तर तुम्ही म्हणाल, आता पावसाळा लागायला आला, उन्हाळा संपत आला आणि आता सांडगं घालायला लागले. पण काय करणार, उन्हाळा जेव्हा असतो मे महिना, त्यावेळी लग्नाचं सीझन इतकं असतं की ब्लाऊज ड्रेस शिवायला खूप असतात. त्यामुळे दरवर्षीच माझं हेच असतं, वेळ मिळेल तर साडीमध्ये थोडं थोडं घालून घ्यायचं आणि त्यानंतर बघा, लग्नाच्या ऑर्डरी संपल्या मग माझी पुन्हा सांडगे घालायला सुरुवात होते. तर बघू, जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत सांडगे घालून घ्यायचे. तर इथे बघा, बटाटा खिसून झालेला आहे. आता मी उकळलेल्या पाण्यामध्ये शाबू आणि बटाटे घालून घेते. तर आता तिकडं मी पीठ शिजायला ठेवलेलं आहे. तोपर्यंत पाठीमागच्या 2 खोलीतलं पसारा वगैरे काढायचा होता. तर सगळा पसारा काढून झाडून वगैरे घेते. त्यानंतर बघा, कपडे देखील मी धुवून घेते आणि त्यानंतर मग सांडगे घालायला घ्यायचं आहे. तर आता बघा, अधिक महिना चालू झालेला आहे. तर अधिक महिन्यामध्ये काही गोष्टी कराव्यात, काही गोष्टी करू नये असं म्हणतात. तर मला जितक्या गोष्टी माहिती आहेत तितक्या मी तुम्हाला सांगावं म्हटलं, म्हणून हा व्हिडिओ आज बनवलेला आहे. तर अधिक महिन्यामध्ये बघा, अधिक महिना म्हणजे कसं, भगवान विष्णूंची उपासना करण्यासाठी किंवा त्यांची भक्ती करण्यासाठी खास मानला जातो. तर तुम्ही काय करू शकता, ओम नमो भगवते वासुदेवायचा जप करू शकता किंवा विष्णू सहस्त्रनाम म्हणू शकता. तुम्हाला जसं जमल तसं थोडं थोडं या महिन्यामध्ये तुम्ही करू शकता. तसंच बघा, रोज संध्याकाळी तुळशीमध्ये दिवा लावावा. ते तर आपण रोज करतच असतो. पण समजा कोणी काही कामामुळे किंवा काही वेगळ्या कारणामुळे लावत नसाल तर निदान या अधिक महिन्यामध्ये तर आवर्जून लावाच. तसेच बघा, तुमच्याजवळ काही गरजू व्यक्ती असतील किंवा लहान मुलं वगैरे असतील तर त्यांना तुमचे काही कपडे किंवा खाण्यापिण्याचे काही पदार्थ किंवा काहीही तुम्हाला जे जमेल, तुमच्याजवळ 1 रुपया असेल तर तुम्ही त्यातले 8 आणि त्यांना दान म्हणून देऊ शकता. तर काही दानधर्म केलेला ह्या महिन्यामध्ये चांगलं असतं. तसेच बघा, ह्या महिन्यामध्ये असं म्हणतात की सात्विक भोजन करावं, म्हणजे मांस, मटण, अंडी वगैरे असलं काही खाऊ नये. तर जितकं सात्विक राहता येईल, म्हणजे आपलं साधं घरचं वरण भात, चपाती, भाजी, भाकरी हे असं जेवण करावं. तसेच बघा, ह्या महिन्यामध्ये कोणतेही शुभ कार्य करू नये, म्हणजे वास्तू म्हणा किंवा लग्न किंवा काही घराचं किंवा आपल्याला काही नवीन घ्यायचं असेल, खरेदी करायची असेल तर या महिन्यामध्ये घेऊ नये असं म्हणतात. तर मला ही जितकी माहिती होती तितकी मी तुम्हाला सांगितलेली आहे. यामध्ये काही चुकलं असेल किंवा आणखीन काही एक्स्ट्रा माहिती असेल तर तुम्ही मला तसे कमेंट करू शकता. तर तुम्ही देखील जितकं हा महिना पाळता येईल तितकं पाळा, कारण कुठलीही गोष्ट केलेली कधीही वाया जात नसते. जितकं आपण घरासाठी आपल्यासाठी जे करत ते चांगलंच असतं. देवासाठी केलेलं कधीही वाया जात नाही. तर बघा, इथं म्हणजे कपडे वगैरे सगळं धुवून वगैरे सगळं आता आवरलेलं आहे आणि गौरी आणि मी दोघींनी मिळून खॉट इकडं आणलेला आहे. त्यावरती प्लॅस्टिकचा कागद देखील अंथरून घेतलेला आहे. आता मी बघा सांडगे घालून घेणार आहे. तर सांडगे बघू शकता, असं पळीमध्ये थोडं थोडं पीठ घेऊन असं गोल गोल पसरून सांडगे घालून घ्यायचे आहेत. तर हे सांडगे उपासासाठी खूप छान लागतात, शाबूच्या खिचडीसोबत किंवा वरीसोबत किंवा तसेच देखील तुम्ही नुसते देखील खाऊ शकता. तर खूप छान असे सांडगे लागतात. तर बघा, हे सांडगे माझे आता सगळे घालून होतच आलेले आहेत. तर अधिक महिन्याविषयी जी मी तुम्हाला माहिती दिली ती तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. तसे आज काही खूप मोठा असा व्हिडिओ बनवलेला नाही, अगदी छोटासाच व्हिडिओ बनवलेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. तसेच तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर चला, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.